कृष्ण जन्म अभंग 5. फिराविली दोन्ही कन्यानी चक्रपाणी, झाला नंदे आनंदू अवतरले गोविंदू. तुटली बंधने वसुदेव देवकीची दर्शने, गोकुळासी आले ब्रह्मा व्यक्त चांगले. नंद दसवंती धन्य देखिले श्रीपती, निशी जन्म काळू आले अष्टमी गोपाळू. आनंदली मही भार गेला सकळही, तुका म्हणी कंसा आट भोविला वळसा. बंदी शाळेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेवाने त्या चक्रपाणीला गोकुळामध्ये नंदाघरी नेले आणि त्या ठिकाणी यशोदेला झालेली मुलगी घेऊन ते परत त्या बंदीशाळेमध्ये आले. अशा प्रकारे दोघांची अदलाबदल केली. याप्रमाणे गोविंदाचा अवतार झाल्यामुळे सर्वत्र आनंद होऊन गेला. भगवान श्रीकृष्णाने अवतार घेताच त्यांच्या दर्शनामुळे वसुदेव देवकीची सर्व बंधने तुटून गेली. अव्यक्त ब्रह्म चांगले सगुण रूपात गोकुळामध्ये जन्माला आले. या श्रीपतीला पाहून वसुदेव आणि देवकी खरोखर धन्य झाले. श्रावणवद्य अष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. यामुळे सर्व पृथ्वी आनंदून गेली. तिच्यावरील सर्व भार हलका झाला. तुकाराम महाराज म्हणतात, कंस मात्र यामुळे चिंतेच्या भोवऱ्यात अडकून पडला. सोडिल्या गाठी दरुषिने कृष्ण भेटी, करीती नारी अक्षवाणी जीव भाव देती दानी. उपजल्या काळी रूपे मोहिली सकळी, तुका तेथे वारी एकी आडोनी दुसरी. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर सर्व संशयाच्या गाठी तुटून गेल्या. गोकुळामधील स्त्रिया या भगवान श्रीकृष्णाला आरती घेऊन ओवाळीत आहेत आणि जीवभावाचे दान देत आहेत. या भगवान श्रीहरीने जन्म घेतल्याबरोबर सर्व लोकांना मोहून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, त्या ठिकाणी मी भगवंताच्या दर्शनाला येणाऱ्या स्त्रियांना एकामागून एक अशा क्रमाने सोडण्यासाठी होतो. मुख डोळा पाही तैशीच ते उभी राही, केल्या विन नव्हे हाती धरोनी आरती परती. न धरिती मनी काही संकोच दाटणी, तुका म्हणी देवी ओस केल्या देह भावी. जिने भगवान श्रीकृष्णाचे श्रीमुख आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली, ती तटस्थ होऊन आहे तशीच उभी राहिली. तिला हाताने धरून अलीकडे पलीकडे केल्याशिवाय ती दूरच होत नव्हती. गोपींच्या मनामध्ये संकोच दाटून आला तरी सुद्धा त्या तो धरीत नव्हत्या. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने आपल्या स्वरूपाच्या मोहाने सर्वांचे देहभाव नाहीशी करून टाकले. गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी, तुका म्हणी छंदी येणे वेधिली गोविंदी. गोकुळामधील सर्व नर नारीच्या सुखाला काही अंतपार राहिला नाही. नंदाच्या घरी बाळकृष्ण प्रकट झाल्यामुळे सर्व स्त्री पुरुषांना आनंद होऊन गेला. या आनंदासाठी सर्वांनी गुढ्या आणि तोरणे उभारली आणि सर्व लोक यात श्रीहरीची कथा गायनाने सांगत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपला छंद लावला आणि त्यांचे हृदय आपल्याकडे वेधून घेतले. विटंबिले भटू दिला पाठी वरी पाटू, खोटे जानोनी अंतरू न साहेचे विश्वंभरू. तेची करी दानू जैसे ऐके वचनू, तुका म्हणी देवी पुतना शोषी येली जीवी. श्रीकृष्णाचा नाश करण्यासाठी, त्याचं पारिपत्य करण्यासाठी कंसाने महाबळभट गोकुळामध्ये पाठवला होता. त्याला बसायला जो पाठ दिला तोच त्याच्या पाठीत बसून त्याची चांगलीच विटंबना झाली. त्याच्या मनातील खोटेपणा सर्व विश्वभर भरून राहिलेल्या भगवान श्रीकृष्णाला सहन झाला नाही. जसे ज्याचे शब्द श्रीहरी ऐकतो तसेच तो त्याला दान करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याच श्रीहरीने पुतना मावशीला तिच्या जीवासकट शोषून घेतले. प्रेम देवाचे देणे देहभाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. मुक्त लज्जा विरहितो भाग्यवंतो हरिभक्तो, झाले ओसंडतो नाम कीर्ती पवाडे. जोडी झाली अविनाशू जन्मोनी झाले हरिचे दासू. त्यास नव्हे गर्भवास सौरस परब्रह्मी, हेची वाहती संकल्प
पुण्य प्रसंगाचे जपू तुका म्हणे पापू गावे नाही हरिजना. देव अशा प्रकारच्या प्रेमाची देणगी देतो की ज्यामुळे सर्व देहभाव नाहीसा होऊन जातो. ज्याला अशा प्रेमाचा लाभ झालेला आहे तो श्रीहरीचे चिंतन करताना देश काळाची आठवण मनामध्ये ठेवीत नाही. असे जे हरिभक्त मुक्त असून ते लज्जा विरहित असतात, हे श्रीहरीचे भक्त नामसंकीर्तनाने हरीची कीर्ती मुक्तपणे गात असल्याने तेच खरे भाग्यवंत आहेत. जन्माला येऊन हे हरिदास झाल्यामुळे त्यांना अविनाश पदाची प्राप्ती होते. त्यांना पुन्हा गर्भवास नसतात आणि त्यांना परब्रह्माच्या ठिकाणी गोडी असते. तुकाराम महाराज म्हणतात, खरे पुण्य मिळावे म्हणूनच जप करण्याविषयी त्यांचे मन संकल्प करीत असते आणि हरिजनांच्या गावी पापाचे कधी नावच नसते. तोची लटक्या माझे भला म्हणे देव म्या देखिला, ऐशी याच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे, बुडवी आपणा सरिषे अभिमाने आणि कासू, अनिक नाही जोडा देव मनविता या मुढा, अनिकांचे ते मने साचे तुका म्हणे या श्रेष्ठांचे. मी प्रत्यक्ष देव पाहिला आहे असा जो म्हणतो तो खोटे बोलण्यामध्ये पूर्णपणे पटाईत असते किंवा खोटं बोलण्यामधला तो सर्वात श्रेष्ठ आहे. अशा माणसाच्या उपदेशाने संसाराचा पाश तुटू शकत नाही. अभिमानाने हा मनुष्य स्वतः बरोबरच इतरांना सुद्धा बुडवतो. मीच देव आहे असे लोकांना जो सांगतो त्या मूढ माणसाला दुसरी जोडीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा मूढ मनुष्य कुणी श्रेष्ठाने काही खरे सांगितले तर ऐकत नाही आणि त्याचे तो मानित नाही. होईल झाला अंगी देव जो आपणो, तयाशी हे जण अवघे देव, हे राणी सांगावी रेमट कहाणी, चित्तारंजवणे करावया, झाला अनेकांची नेने तान भूक, सुखे पाहे सुख आपुलिया, तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. जो स्वतः खरोखर सर्वांगाने देवरूप होऊन गेलेला आहे त्याला हे सर्व जग सुद्धा देवस्वरूपामध्ये दिसते. सर्व हे भगवंतानं भरून गेलेलं आहे असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येत असतो. इतरांनी मात्र दुसऱ्यांचे चित्त रंजवणारी उगीच पोकळ आणि लांबट कहाणी कशी तरी कथन करावी. जो खरोखर तृप्त झाला तो इतरांची तहानभूक काही जाणत नाही. आपणासारखेच इतर सुखी असल्याचे तो पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी देवाचा खराखरा अनुभव पाहिजे. उगीच कोरड्या शब्दांचा गौरव काही कामाचा नाही. कान वजावी बैसोनी कथे ऐसे ऐका हो श्रोते, पांडुरंग तेथे उभासे तिष्ठतो, म्हणवनी करी धीरू लक्ष लावणे सादरू, भवसिंधू पारू अशल ज्या तरणे, कथे काही अनुमातृ न बोलावे हा वृत्तांतो, देव भक्ता चित्तू समरसी खंडना, का वैष्णवा पूजावे ऐका घेईल जो भावे, चरण रजाशिवी ओढविला मस्तक, ऐशी जानाही निभ्रांतू देव वैष्णवांचा अंकितो, अलिप्तू अतितो परमितो त्यासाठी, घालोनी लोळणी तुकाला लोटांगणी, वंदी पायवनी संत चरणीचे माथा. हे कथा ऐकणाऱ्या लोकांनो, तुम्ही हे नीट ऐका आणि समजून घ्या. हरिकथेला बसल्यानंतर तेथून उठून जाऊ नये, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगच तिष्ठत उभा राहिलेला असतो. म्हणूनच ज्याला भवसागर तरून जायचे आहे त्याने धीर धरून त्या श्रीहरीची कथा मोठ्या प्रेमाने लक्ष लावून ऐकावी. कथेच्या ठिकाणी इतर विषयांच्या गोष्टी कदापि बोलू नयेत, कारण त्यामुळे देवभक्तांच्या चित्ताच्या समरसतेमध्ये अडथळा निर्माण होतो. वैष्णवांची पूजा का करावी? जो कोणी भाव धरून ऐकेल त्याने या संबंधी ऐकावे. या वैष्णवांच्या चरणावरील धूळ आपल्या मस्तकाला लागावी म्हणून आपले मस्तक प्रत्यक्ष सदाशिव सुद्धा पुढे करीत असतो. सर्व जगाला निर्माण करून वेगळा राहिलेला देव वैष्णवांच्या मात्र स्वाधीन असतो. अलिप्त असलेला, सर्वांच्या अतीत असलेला हा देव त्यांच्यासाठी सीमित आणि मर्यादित होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या या वैष्णवांच्या चरणी मी लोळण घेऊन लोटांगण घेत आहे. त्यांचे पाय धुवून ते तीर्थ मी मस्तकावर धारण करतो. अनुभवी आली अंगा ते या जगात देतशी, नवती हात चुके बोलू मूळ बोलो अंतरीची, उतरुनी दिले कशी शुद्ध रशी सरेते, तुका म्हणे दुसरे नाही ऐशी ग्वाही गुदरली.
जे मला अनुभवाने समजले, अनुभवाने माझ्या अंगी जे आले, तेच मी सर्व जगाला देत आहे, तेच मी सांगत आहे. हे माझे शब्द व्यर्थ आणि पोकळ आहेत असे नव्हे, त्यामध्ये अंतकरणामधील खऱ्या प्रेमाचा ओलावा आहे. तुम्हाला मी हे शब्द कसोटीला लावून शुद्ध आणि रसभरीत आहेत असे सिद्ध करून दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता याशिवाय दुसरे काही करणेच नाही अशी साक्ष देऊन मी हे शब्द तुम्हाला दिले आहेत. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाही, लोलुपता कायो निद्रे तेज नावी, भोजन करावे परिमितो, एकांती लोकांती स्त्रियासे वचनो, प्राण गेल्या जाण बोलू नये, संग सज्जनांचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा हरनिशी, तुका म्हणी ऐशा साधनी जो राही, तोचे ज्ञान लाहे गुरुकृपा. जो भगवंताची साधना करणारा साधक आहे तो मनाने उदास वृत्तीचा असावा. त्याच्या अंतर्बाह्य कोणतीही उपाधी असू नये. संसाराविषयी लोलुपता उपयोगाची नसते. साधकाने निद्रेला जिंकावे आणि भोजन सुद्धा मर्यादित परिमित स्वरूपाचे असावे. प्राण गेला तरी एकांतात किंवा लोकांतामध्ये स्त्रियांशी संभाषण करू नये. नेहमी सज्जनांचीच संगतच धरावी. वाणीने हरिनामाचा उच्चार करावा. रात्रंदिवस कीर्तनाचा घोष करावा. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या साधनांनी जो राहील त्याला गुरुकृपेने आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती होईल. अंतरीची ज्योती प्रकाशले दीप्ती, मुळीची जे होते आच्छादिली, ते तिचा आनंद ब्रह्मांडीन माई, उपमेशी काय देऊ सुखा, भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी, तुका म्हणी आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठवणू. या भगवंताच्या कृपेची अंतकरणामध्ये ज्योत प्रकाशित झाली आहे. मुळामध्येच ती अज्ञानामुळे आच्छादली होती. यामुळे माझा आता आनंद ब्रह्मांडात सुद्धा मावेनासा झाला आहे. माझ्या या आत्मसुखाला दुसरी कुठलीच उपमा देऊ शकत नाही. जे निर्गुणपणे साठलेले होते ते मी माझ्या भावभक्तीने मंथन करून या सगुण आणि सुंदर रूपामध्ये विठेवर उभे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे अवघे ब्रह्मांड हेच आता आमची पंढरी झाली असून या ठिकाणी प्रेमाचा फार मोठा साठा झालेला आहे. खास या गामज घातले संसारी, चित्त पायावरे नाही तुझ्या, खास या गामज घातले या जन्मा, नाही तुझा प्रेमा नित्य नवा, नामाविन माझी वाचा मंगळू, ऐसा का चांडाळ निर्मिली, तुका म्हणे माझी जळो जळो काया, विठ्ठला सखया वाचुनिया. देवा, तुझ्या पायांवर माझे चित्त जडत नाही तर मग मला या संसारामध्ये जन्माला तरी का घातलीस? नित्य नवे प्रेम जर तुझे मला अनुभवाला येत नसेल तर देवा, मला या मनुष्याच्या जन्मास तू कशासाठी घातलेस? तुझ्या नामाशिवाय माझी वाणी अमंगळ आहे. मला असे चांडाळाप्रमाणे का निर्माण केलेस? तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला सखया, मला जर भेटला नाहीस तर माझ्या शरीराला आग लागो. प्रारब्धची जोडे धनु, प्रारब्धेचे वाढे मानू, सोस करशे वाया, भज मना पंढरी राया, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोटू, तुका करीना बोभाटू. जसे प्रारब्ध असेल त्याप्रमाणेच धन मिळते आणि प्रारब्धामुळेच मान सुद्धा मिळत असतो, मान वाढतो. माझ्या मना, तू उगीच इतर इच्छा का करतोस? त्या पंढरीनाथाचे भजन कर. प्रारब्धामुळे सुख आणि दुःख निर्माण होत असते. तुकाराम महाराज म्हणतात, जर प्रारब्ध नीट असेल तर आपले पोट भरेल याविषयी मी काही उगीच बोभाटा करीत नाही. हे न माझी याती वरी स्तुती केली संती, अंगी वसू पाही गर्भू, माझे हरा वया सर्व, मी एक जाणता ऐसे वाटतसे चित्ता, राख राख गेलो वाया, तुका म्हणे पंढरी राया. माझी याती अगोदरच हीन आहे, त्यामध्ये संतांनी माझी स्तुती करून ठेवली आहे, संतांनी मला वाढवून ठेवला आहे. यामुळे माझा सर्वस्व हरण करणारा गर्व माझ्या अंगामध्ये वस्ती करू पाहत आहे. इतर लोकांच्या पेक्षा मीच एक शहाणा असे माझ्या चित्ताला वाटू लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, या प्रकारामुळे मी सर्व बाजूनी वाया गेलो आहे, म्हणून तू माझी आता रक्षण कर. तपाचे सायासू न लगे घेणे वनवासू, ऐसे कळले आम्हा एकू, झालो नामाचे धारक,
जाळी महाकर्मी दावे निज सुख धर्मी. तुका म्हणे येणे कळी काळ ते ठेंगणे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या इत्यादी प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा त्यासाठी वनवास सुद्धा पत्करावा लागत नाही. अशा प्रकारचे आम्हाला समजल्यामुळे आम्ही नामाचे धारक झालेलो आहोत. हे नाम महापातकांची कर्मे सुद्धा जाळून टाकते आणि निज सुख आपल्या धर्मानुसार दाखवून देते. तुकाराम महाराज म्हणतात, याच्यामुळेच कळी काळाची भीती नाहीशी होते. माता कापी गळाव तेथे कोण राखी बाळाव. हे काने ना नारायणा मज चाळविता दिना. नागवी धावणे तेथे साय व्हावे कोणे. राजा सर्व हरी तेथे तुझा कोण वारी. तुझ्या केल्या विनू नवे स्थिर वशजनू. तुका म्हणी हरी सूत्र तुम्हा हाती दोरी. मुलाची आईच जर आपल्या बाळाचा गळा कापू लागली तर मग त्या मुलाला दुसरा कोण वाचवू शकणार. हे नारायणा, हे काय तुम्हाला माहित नाही? मग मला या गरीबाला तुम्ही उगीच का चाळवता? आज रानामध्ये चोरांनी लुटल्यानंतर त्याची प्रार्थना ऐकून कोण बरे धावत येईल? पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजानेच जर प्रजेचे सर्वस्व हरण केले तर मग दुसरे त्या प्रजेचे कोण रक्षण करील? देवा, माझे मन अतिशय चंचल असून ते तुम्ही स्थिर केल्याशिवाय आम्हाला वश होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, सर्व जगताची सूत्रे तुझ्याच हातात आहेत, तेव्हा तूच हे सर्व काही करतोस. गाऊ नेने परी मी काही गाईन, शरण जाईन पांडुरंगा. ब्रह्मांड नायक मी त्याचा अंकित, काय यमदूत करीती काळू. वशाजाच्या नामे तारिली गणिका, अजामेळा सारिका पापराशी. चरणिचार जे अहिल्या तारिली, रूपवंत केली कुबजाक्षणे. पृथ्वी तारिली पाताळाशी जाता, तुका म्हणी आता आम्ही किती. मी काही सुस्वरामध्ये गाऊ शकत नाही, तरी सुद्धा मी त्या श्री पांडुरंगाचे गुण गाऊन त्याला शरण जाईन. त्या ब्रह्मांड नायकाचा मी सेवक असल्यामुळेच यमदूताचे किंवा काळाचे सेवक मला काय करू शकतील? ज्याच्या नामाने वेश्या असलेली गणिका सुद्धा तरुण गेली आणि पापांचा राशी असलेला अजामेळाचा सुद्धा उद्धार झाला. ज्याच्या चरणावरील धुलीकणाने अहिल्याचा उद्धार झाला आणि अष्टवक्रांनी कुरूप असणारी कुब्जा सुद्धा एका क्षणामध्ये सुस्वरूपाने सुंदर झाली. तुकाराम महाराज म्हणतात, हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वी जेव्हा पाताळामध्ये दडपली होती त्यावेळी त्यानेच त्याला मारून पृथ्वीचे रक्षण केले. अशा मोठ्या देवापुढे आम्ही कितीशे छोटे आहोत. गाजराची पुंगी तैसे नव्हे झाले जोगी, काय करुनी पठणू केली अहंता जतनू. अल्पसे ज्ञानू अंगी ताठा अभिमानू, तुका म्हणे लंडू त्याची हानोनी फोडा तोंडू. गाजराची पुंगी थोडा वेळ वाजवावी आणि लगेच मोडून ती खाऊन टाकावी, तसे हे काही बाह्य वेशधारी खोटे वैरागी झालेले असतात. देहांकाराची जपणूक केली तर मग ग्रंथाचे पठन करून तरी काय उपयोग? थोडेसे ज्ञान आणि अंगामध्ये ताठा मात्र फार मोठा. तुकाराम महाराज म्हणतात, असे कोणी जे दांभिक आहेत त्यांचे हाणून तोंड फोडून टाकावे. परद्रव्य परणारी अभेळासुनी नाकधरी, जळो तयाचा चारू व्यर्थ भार वाही खरू. सोहळ्याची स्फिती क्रोधे विटाळला चित्ती, तुका म्हणी सोंगू दावी बाहेरील रंगू. परद्रव्य आणि परस्त्रीवर जर लक्ष ठेवून त्यांची इच्छा मनात धरून हे लोक ढोंगाने नाक धरून अनुष्ठानाचे सोंग करतात. त्यांच्या मनामधला अशा प्रकारचा हा आजार पडून जाऊ उगीच गाढवासारखे ओझे मात्र ते वाहत राहतात. अंतकरणामध्ये राग पेटलेला असताना, त्या क्रोधाने विटाळलेला असताना वरून मात्र सोहळ्याची प्रतिष्ठा मिरवीत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ बाहेरचा रंग दाखवणारे हे निव्वळ ढोंगी आहेत. टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी, अवघावर पंग सारा कोटी विषयांचा थारा. मुद्रा लाविता कोरोनी मान व्हावयासी जनी, तुका म्हणी ऐसे किती नरका गेली पुढे जाते. काही लोक आपल्या सर्व अंगावर टिळे लावतात आणि उंच उंच अशी टोपी घालतात आणि जगामध्ये मीच एक खरा गोसावी आहे असे भासवतात. त्यांच्या पोटात विषयांचा थारा असल्यामुळे हा वरवरचा सर्व पसारा व्यर्थ आहे.
लोकांनी आपणाला मान द्यावा म्हणून हे कोरून कोरून मुद्रा लावतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे कितीतरी लोक आजपर्यंत नरकाला गेले आणि अशा प्रकारचे लोक पुढे सुद्धा नरकालाच जातील. ऐसे संत झाले कडी तोंडी तमाक खुची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांगू उडवली, भांग भुरकाही साधनू पची पडे मद्यपानू, तुका म्हणी अवघे सोंगू तेथे कायचा पांडुरंगू. या कलियुगामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे संत मिरवू लागले आहेत. तोंडामध्ये सतत तंबाखू भरून ती ओढावी आणि स्नान संध्येचा पवित्र आचार त्यांनी बुडवला असून भांग पिण्याचे व्यसन मात्र त्यांना जडलेले असते. भांग वाटून पिणे, कोरड्या फकीचा भुरका मारणे हे यांचे साधन असते आणि मद्य सेवन करणे हे यांच्या चांगलेच पचनी पडलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, यांचे हे सर्व ढोंग असते, या ठिकाणी पांडुरंग असत नाही. जातीची शिंदळी तिला कोण वंशावळी, आप घरू ना बाप घरू चित्ती मनी व्यभिचारू, शेजी असून याधनी परद्वार मनानी, तुका म्हणी असल जाती जातीसाठी खाती माती. जी स्त्री जातीचीच शिंदळ स्वरूपाची आहे, तिला स्वतःच्या मुलाबाळाचे काहीच नसते, तिला कोणतीही वंशावळी असत नाही. ती आपल्या पतीच्या घरी असो किंवा बापाच्या घरी असो, तिच्या मनामध्ये फक्त व्यभिचारच सतत भरलेला असतो. शेजेवर पती झोपलेला असून सुद्धा तिच्या मनामध्ये परपुरुषाचे स्थान असते. तुकाराम महाराज म्हणतात, जी असल आहे, जातीवंत पतिव्रत आहे, त्या आपल्याच पतीसाठी माती खाते, आपले पतिव्रते टिकून राहते. अंधळ्याची काठी हिरोनिया कडालोटी, हे का देखण्या उचितो लाभ किंवा काही हितू, साखर म्हणून माती चाळवून द्यावी हाती, तुका म्हणे वाटी देवा पसरावे सराटी. देवा आंधळ्याच्या हातामधील काठी हिसकावून घेऊन त्याला कड्यावरून लोटून द्यावे हे योग्य नाही. यामध्ये काही लाभ किंवा हित आहे असे दिसत नाही. एखाद्याला साखर म्हणून हातात फसवून माती द्यावी हे बरे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा चांगल्या वाटेत काटेरी सराटे पसरणे तुम्हाला बरे वाटते का? प्रीतीची आबोला नाही पेस पाडू, भल तसे गोडो करून घेई, तैसे विठ्ठल राया तू जमज आहे, आवडीने गाये नाम तुझे, वेडे वाकडे बाळकाचे बोलू, करीती नवल माय बापू, तुका म्हणे तुझ येवो माझी दया, जीवीच्या सखया जीव लगा. देवा प्रेमाच्या बोलामध्ये कधी पेचपाच नसतात. मुलाचे बोबडे बोल कसे जरी असले तरी सुद्धा ते आई बापाला गोडच वाटतात आणि ते गोड करून घेतात. हे विठुराया तुझे माझे असेच नाते आहे, मी तुझे नाम मोठ्या आवडीने गात असतो. बालकाचे बोलणे जरी वेडेवाकडे असले तरी सुद्धा आई वडील मोठ्या प्रेमाने आणि नवलाईने कौतुकाने त्यांच्याकडे पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाच्या सखया हे जीवलगा तुला माझी दया येऊ दे. माझे मज कळू येते अवगुणू, काय करू म्हणू अनावरू, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी, वाचावदे परी करणे कठीणू, इंद्रियाधीन झालो देवा, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दासू, न धरी उदासू माय बापा. देवा मला माझे अवगुण समजून आले आहेत, पण मी तरी काय करू? हे माझे मन मला आवरत नाही. हे भगवंता दया सिंधू हे नाव सार्थ आणि खरे करण्यासाठी तू माझ्या या अवखळ मनाच्या मागे उभा राहा. मी वाणीने बोलतो पण इंद्रियाच्या अधीन असल्यामुळे त्याप्रमाणे करणे मात्र फार कठीण होते. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझा कसला का असेना पण दास झालो आहे, मला तुम्ही उदास करू नका. वर्णाविती थोरी का विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये, उदंडची झाली जन्मोनिया मिली, व उनिया गेले राय रंकू, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, साही वेदचारी वर्णिताती, अक्षयो अढळू चढेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावी, तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ते ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होते. मी फक्त एका विठ्ठलाचीच थोडी वर्णन करतो, माणसाची कीर्ती कधीही वर्णन करू नये. यापूर्वी भूतकाळामध्ये मोठमोठे राजे होऊन गेले आणि दरिद्री भिकारी सुद्धा किती होऊन गेले याला पत्ता नाही, पण ते जन्माला आले आणि मरून सुद्धा गेले. त्यांचे नाव सुद्धा कुणी या चराचरामध्ये घेत नाही.
उलट ईश्वराला मात्र 6 शास्त्रे, 4 वेद, 18 पुराणे सर्व वाखाणीत असतात, त्यांचे तोंड भरून वर्णन करीत असतात. जो नारायण अक्षय आहे, अढळ आहे, न चढणारा न ढळणारा आहे, त्यालाच पूजित जावे, त्याचेच ध्यान करावे, त्याचेच स्मरण करावे, त्याचेच गुणगान गावे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाच्या रूपाचे ध्यान एकदा तुम्ही केले की तुमची जन्म मरणाची व्यथा दूर होऊन जाईल. नको देऊ देवा पोटी हे संतानू, माया जाळे जाणू नाठवसे. नको देऊ देवा द्रव्याने भाग्यू, तो एक उद्वेग होय जीवा. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल घरा. देवा मला पुत्र संतान सुद्धा देऊ नकोस, कारण या माया जाळामध्ये एकदा का सापडलो की मग तुझी आठवण होत नाही. देवा द्रव्य आणि भाग्य सुद्धा तू मला देऊ नकोस, त्यामुळे माझ्या जीवाला एक प्रकारचा उद्वेगच निर्माण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला फकीरासारखे कर, म्हणजे मग रात्रंदिवस माझ्या घरी श्रीहरी येऊन राहील. जोडून याधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पाविलो, उत्तम भोगिलो जीव खानी. पर उपकारी नेने पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. भूत दया गायी पशुचे पालनू, ताणलेल्या जीवन वना माझी. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणी हेची आश्रमाचे फळू, परमपद फळ वैराग्याचे. लोक हो, तुम्ही उत्तम व्यवहार करावा आणि खुशाल द्रव्य मिळवावे, संपत्ती जमा करावी, मात्र ते उदास व्रतीने खर्च करावे. असे जो करील त्यालाच उत्तम प्रकारची गती मिळेल आणि मनुष्य जन्मामध्ये चांगले भोग मिळतील. जो नेहमी दुसऱ्यावर उपकार करतो, परनिंदा ज्याला आवडत नाही, ज्याला परस्त्रिया नेहमी माता बहिणीसारख्या असतात, असा मनुष्य सर्व प्राणी मात्रांवर दया करून पशूंचे आणि गायींचे पालन पोषण करतो. तहानलेल्या लोकांना रानावनामध्ये पाणी पिण्याची सोय करतो. तो आपली व्रती सदा शांत ठेवतो आणि कुणाशीही वाईटपणाने वागत नाही. आपल्याहून जे कोणी श्रेष्ठ असतील त्यांचे महत्व तो वाढवित असतो. तुकाराम महाराज म्हणतात, गृहस्थ आश्रमाचे हेच एक फल असून वैराग्याच्या बळाने परमपदाची प्राप्ती अशा लोकांना होत असते. हरी म्हणता गती पातके नासते, कळी काळ कापते हरी म्हणता. हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता मुक्ती, चुके याता याती हरी म्हणता. तपे अनुष्ठानी न लगते साधनी, तुटती बंधनी हरी म्हणता. तुका म्हणी भावी जपा हरीचे नामू, मग काळ यमो शरण तुम्हा. या श्रीहरीचे नाव घेतात सर्व पापे नाहीशी होऊन चांगली गती मिळते आणि श्रीहरीच्या नामाने कळी काळ सुद्धा थरथर कापू लागतो. या भगवंताच्या नामाने नाना प्रकारचे उत्तम असे भोग मिळतात आणि सर्व प्रकारची यातायात सुद्धा चुकून जाते. श्रीहरीचे नाम घेताच सर्व प्रकारची बंधने तुटतात. त्याच्या प्राप्तीसाठी जप तपादी अनुष्ठानादी साधने करण्याची जरुरी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिभावाने या श्रीहरीचे नाम जपावे, मग तुम्हाला यम किंवा काळ शरण येईल. नये वाटू म्हणू काही न देखावे भिन्नू, पाय विठोबाचे चित्ते असो द्यावे दिवस राती. नये काकुळती कोणा यावे हरिभक्ती, तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. एका विठ्ठलाशिवाय इतरत्र आपले मन भरकटू देऊ नये किंवा वाटू देऊ नये. आपल्या मनाची दुसरीकडे कुठे वाटणी होऊ देऊ नये. त्याच्या खेरीज वेगळी अशी काही पाहूच नये. दिन रात्र विठ्ठलाचे पाय आपल्या चित्तामध्ये राहू द्यावेत. हरीच्या दासांनी हरीशिवाय दुसऱ्या कोणालाही काकुळती येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, ही विठ्ठल माऊली आपल्यावर कृपेची सावली धरते. सकळ देवांचे दैवतू उभे असे रंगात, रंग लुटा माझे बापू शुद्ध भाऊ खरे मापू. रंग लुटीला बहुते शुक नारदादी संते, तुका लुटिता हे रंगू साह्य झाला पांडुरंगू. हा आमचा विठ्ठल हे सर्व दैवतांचे दैवत असून कीर्तनाच्या रंगामध्ये उभे राहते. हे मायबाप हो, या कीर्तनाचा रंग तुम्ही शुद्ध भावाने खरे माप करून लुटा. पूर्वी शुक नारदादी मुनींनी हा रंग भरपूर प्रमाणामध्ये लुटला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा हाच भक्तीचा रंग लुटला आणि म्हणूनच पांडुरंग मला साह्यभूत झाला आहे. उशीर का केला कृपाळू वाजे विठ्ठला, मज दिली कोणा हाती
काय मानिले निश्चिंते कोठवरी धरू धीर आता मन करू स्थिर तुका म्हणे जीवो ऐशी बाकी तसे किवो. अहो कृपाळू नारायणा विठ्ठला, मला भेट देण्याविषयी तुम्ही असा का उशीर करीत आहात? मला तुम्ही कुणाच्या स्वाधीन केले आहे? माझ्याविषयी तुम्ही निश्चिंती का मानता? मी आता तुमच्याशिवाय कुठपर्यंत धीर धरू? माझे मन आता स्थिर राहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव अशा प्रकारची करुणा एकसारखी भाकीत आहे. तुका वेडा विचारू करी बडबड फारू नित्य वाचे हाचे छंदू रामकृष्ण हरी गोविंदू धरी पांडुरंगे भाऊ आणि कन्याने दुजा देऊ गुरु ज्ञान सर्वा ठाई दुजे न विचारी काही बोल नायके कोणाचे कथे नागवाचे नाचे संग उपचारे काटाळे सुखे भलते ठाई लोळे काही उपदेशिले नेने वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे केला भवती फजितो तरी ह्याची करी नित्यो अहो पंडित जनू तुका टाकावा थुंकोनो. लोक म्हणतात की तुकाराम हा वेडा आणि अविचारी आहे, हा फार बडबड करतो. रामकृष्ण हरी गोविंद हाच एक छंद सतत त्याच्या वाणीमध्ये असतो. याची भक्ती फक्त एका पांडुरंगावरच आहे आणि हा दुसरे काहीच जाणत नाही. सर्वाभूती भगवंत पाहण्याचे गुरु ज्ञानच हा मानतो आणि दुसरा विचारच कधी करीत नाही. हा कुणाचेही कोणत्याही प्रकारचे शब्द ऐकत नाही आणि हरिकथेमध्ये हा नागवाच नसतो. याला कोणत्याही उपचाराचा कंटाळा असून कुठल्याही ठिकाणी मोठ्या सुखाने लोळत असतो. दुसऱ्याने काही उपदेश केला तर हा काहीच जाणीत नाही. वाणीने मात्र एकसारखे विठ्ठल विठ्ठल असे म्हणत असतो. पुष्कळांनी त्याची अनेकदा फजिती केली तरी सुद्धा त्याचा वर सांगितलेला व्यवहार नित्यपणे चालूच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंडित जन हो, असा हा वेडा वाकडा तुकाराम तुम्ही थुंकून टाका, त्याचा नाद सोडून द्या. आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी अंतरी पापाच्या कोडी वरी वरी बोडी डोई दाढी बोडीने ते निघाले काय पालटले सांग वहिले पाप गेल्याची काय खुनू नाही पालटले अवगुणू भक्तिभावे विनू तुका म्हणे अवघा शिनू. सिंहस्थाची पर्वणी म्हणजे कुंभमेळा आला की गोदावरीकाठच्या क्षेत्रामध्ये न्हाव्यांच्या आणि भटा भिक्षुकांची तृप्ती होते. अंतरंगामध्ये पापांच्या कोट्यावधी राशी असून लोक वरवर मात्र डोक्याचे मुंडन करतात आणि दाढ्या काढून टाकतात. अशा प्रकारचे वरवरचे बोडन करून काय होणार आहे? त्यामुळे अंतरंगात पालट होतो का काय? अरे तुझे अवगुण जर पालटले नाहीत तर पाप गेल्याची खून काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, एका भक्तिभावाशिवाय उरलेलं जे काही आहे तो सर्व शीन आहे, मिथ्या श्रम आहेत. तुझ घालून या पूजी तो संपुष्टी परी तुझ्या पोटी चवदा भोने तुझ नाचवुनी दाखवू कौतुका परी रूपरेखा नाही तुझ लागी आम्ही गात असो गीतू परी तू आती तो शब्दाहुनी तुझ लागी आम्ही घाती येल्या माळा परी तू वेगळा कर्तृत्वाशी तुका म्हणी आता होऊने परमितू माझे काही हितू विचारावे. देवा, मी तुला माझ्या संपुष्टामध्ये घालून तुझे पूजा करू पाहतोय, पण तुझे स्वरूप किती मोठे आहे. त्यामध्ये 14 भुवने व्यापलेले आहेत. आम्ही तुझ्या पुढे मोठ्या कौतुकाने नाचून दाखवतो, मात्र तुला कसल्याच प्रकारची रूपरेषा नाही. तुझ्यासाठी आम्ही भक्तीने गीते गातो, पण तू तर शब्दांच्याही पलीकडचा आहेस. देवा, तुझ्या गळ्यामध्ये आम्ही फुलांच्या माळा घातल्या, परंतु तू सर्व कर्तृत्वापासून अगदी वेगळा आणि अकर्ता असा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू आता माझ्यासाठी मर्यादित हो आणि माझ्या हिताचा काहीतरी विचार कर. पापाचे मी राशी सेवा चोरू पायापाशी खरा दंड नारायण माझ्या मनाची खंडना जना हाती सेवा घेतो लंडपणे देवा तुझा ना संसारू तुका दोहीकडे चोरू. देवा, मी पापांची राशी असून सेवेच्या वेळी विनमुख होतो आणि हा चोर आता तुझ्या पायाशी आलेला आहे. नारायणा, माझ्या मनाचे खंडन करून मला तुम्ही शिक्षा करा. देवा, मी आतापर्यंत दांभिकपणाने लोकांच्याकडून सेवा घेतली. तुकाराम महाराज म्हणतात, मला धड संसार नाही आणि धड तुझा परमार्थही नाही, म्हणजे तूही नाहीस आणि संसारही मिळाला नाही.
अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी मुकलो आहे. दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागू ऐसे हरी, तुझे चरणी तैशा परी. आवंतन्याची आसू जैशी लागे दुर्बळ आसू, लोभ्या काळांतराची आसू, बोटे मोजे दिवस मासू. तुका म्हणे पंढरीनाथ, मजला निको नको व्यथा. गुजराती स्त्रिया डोक्यावर एकावर एक अशा भांड्यांची उतरण घेऊन त्याला हात न लावताच मोकळेपणाने चालत असतात, पण त्यांचे लक्ष मात्र सतत त्याकडेच असते. हे देवा, त्याप्रमाणेच माझे चित्त तुझ्या चरणापाशी दृढ व्हावे. एखाद्या भुकेलेल्या दोबड्या भिक्षुकाला आमंत्रणाची जशी इच्छा असते, त्याचे मन सारखे त्या आमंत्रणाकडेच लागलेले असते, तशीच अवस्था माझी झाली आहे. लोभी माणसाला नेहमी व्याजाची हाव असते. रात्रंदिवस तो बोटे मोजून दिवस आणि महिने मोजत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, अशाच प्रकारचा ध्यास मला तुझा लागावा. आणखी इतर दुसरी कुठलीही व्यथा माझ्या चित्ताला लागू देऊ नकोस. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नामू. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळू, मार्ग हा प्रांजळू वैकुंठीचा. सकळाशी येथे आहे अधिकारू, कलियुगी उद्धारू हरिनामी. तुका म्हणी नामा पाशे चारी मुक्ती, ऐशे बहुग्रंथी बोलिली. हे लोक हो, मी तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती करीत आहे की तुम्ही हाताने टाळी वाजवा आणि मुखाने श्रीहरीचे नाम घ्या. विठ्ठल विठ्ठल असा नामघोष तुम्ही वारंवार करा. हा नामाचा सुख सोहळा प्रत्यक्ष स्वर्गात सुद्धा मिळत नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे चिंतन करणे हाच एक वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाने जाण्याचा अधिकार सर्वांना आहे, स्त्री पुत्र सर्वांना आहे. श्री हरीच्या नामाने कलियुगामध्ये सर्वांचाच उद्धार होतो. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या नामामुळेच चारी मुक्तींची प्राप्ती होते, असे पुष्कळ जुन्या ग्रंथातून प्रतिपादन केले आहे. लटिके हासे लटिके रडे, लटिके उडे लटिके आपे, लटिके माझे लटिके तुझे, लटिके ओझे लटिक्याचे. लटिके गाये लटिके घ्याये, लटिके जाये लटिके आपे. लटिका भोगी लटिका त्यागी, लटिका जोगी जगमाया. लटिका तुका लटिक्या भावी, लटिके बोले लटिक्या सवी. या व्यवहारी जगामध्ये लोक लटकेच म्हणजे खोटेच हसतात, खोटेच रडतात आणि खोट्यापाशीच खोटे उड्या घेत असते. लोक खोटेच माझे माझे तुझे तुझे म्हणत राहतात आणि व्रताच खोट्याचेच ओझे शिरावर घेऊन जगत राहतात. लोक खोटेच गातात, खोटेच ध्यान करतात, खोटेच खोट्यापाशी जाते. या जगामध्ये भोगी लटकाच असून त्यागी सुद्धा लटका आहे. योग धारण करणारा योगी लटका आणि सर्व जग हेच लटके आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या माईक जगामध्ये मी सुद्धा खोटा असून खोट्या भावनेने खोट्यापाशी खोटेच बोलत असतो. झालो म्हणते त्याचे मज वाटे आश्चर्य, ऐका नवे धीर वचन माझे. शिजलिया अन्ना ग्वाहे जात हातू, जिव्हेची चाकहतो न कळे कैसे. तापलिया तेली बावनो चंदनो, बुंद एक क्षणो शीतळ करी. पारखी तो जाणे अंतरीचा भेदू, मूढ जना छंदू लावण्यांचा. तुका म्हणे कशी निवडे आपणू, शुद्ध मंदहीनो जैसे तैसे. आम्ही आता अगदी परिपूर्ण झालो आहोत असे जे कोणी म्हणतात त्यांचे मला भारी आश्चर्य वाटते. त्यांच्या संबंधी नीटपणे ऐकून घ्या. मला सांगण्यासाठी धीर धरवत नाही. शिजलेले अन्न दाताला आणि हाताला जर कळते तर मग जिभेला चाकल्यानंतर कळणार नाही हे कसे काय. तापलेल्या तेलामध्ये अस्सल आणि उत्तम अशा चंदनाला उगाळून एक थेंब जरी टाकला तरी ती एका क्षणामध्ये थंड होते. जो वस्तूचा परीक्षक आहे तोच अंतरंगामधील मर्म आणि भेदाला ओळखत असतो आणि मूढ लोकांना मात्र वरवरच्या सौंदर्याचेच वेड असते. तुकाराम महाराज म्हणतात, सोने एकदा कसोटीला लावले की मग त्याचे शुद्धत्व, मंदत्व आणि हीनत्व सर्व काही निवडता येते. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविली अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावे समाधानू. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळू, भोगण्याचे फळू संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भारू,
वाहू हा संसार देवा पायी. या संसाराची सर्व माया देवाला समर्पण करावी आणि हीच एक थोर भक्ती त्या ईश्वराला आवडत असते. प्रारब्ध कर्माप्रमाणे त्या ईश्वराने ज्या परिस्थितीत ठेवले असेल तसे सुखाने राहावे. त्यामध्ये उगीच उद्वेग करीत बसू नये. चित्तात त्याचे समाधान ठेवावे. चित्तामध्ये नित्य समाधान असावे. उद्वेग वाहून उगीच दुःख करीत बसू नये. प्राप्त परिस्थिती संबंधी सारखी चिंताच करीत राहिल्यास केवळ दुःखच निर्माण होते आणि दुःखच प्राप्त होते. प्रारब्धाचे फळ आपल्याला भोगावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आपला हा संसार देवाच्या पायावर वाहून सर्व भार त्याच्यावर घालावा. जन्मा येणे घडे पातकाचे मुळे, संचिताचे फळ आपुलिया. मग वायाविन दुःख वाहो नये, रुसोनिया कायो देवावारी. ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा, चित्तेशी नयाचा वाहू नये. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख. पूर्वीच्या जन्मी काहीतरी पापे घडल्याशिवाय पुन्हा जन्माला यावे लागत नाही. पूर्वीच्या पापामुळेच पुन्हा जन्म प्राप्त होतो. जन्माला येणे हे आपल्या पूर्वसंचिताचेच फळ असते. मग याविषयी व्यर्थ दुःख का मानावा. या बाबतीमध्ये देवावर तरी रुसून काय उपयोग. हा सर्व संसार दुःखमय आहे हे आपल्याला माहीतच आहे. मग त्याचा त्रास आपल्याच चित्तामध्ये का वागवावा. तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाचे नाव आठवावे आणि त्या योगे आपल्या जन्म मरणाचे दुःख विसरून जावे. आता माझे नका वानो गुण दोषो, करीतो उपदेशो याचा काही. मानदंभासाठी छळीतशे कोणा, आन या चरणा विठोबाची. तुका म्हणे हे तू ठावे पांडुरंगा, काय कळे जगा अंतरीचे. बाबा रे, माझे गुणदोष कुणी आता वर्णन करू नका. या संबंधीचा मी काही उपदेश करतो तो ऐका. मान मिळावा अशा दंभाने मी कुणाला छळत नाही आणि या संबंधी विठोबाच्या पायाची मी शपथ घेऊन सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी ही अवस्था त्या पांडुरंगाला माहीत आहे. माझ्या मनामधील भाव जगाला काय समजणार. काय माझी नीती वाईट म्हणून, करू समाधान कशासाठी. काय मज लोक नेते परलोका, जाता कोणा एका निवारिलो. न म्हणे कोणाशी उत्तम वाईट, सुखे माझी कुटू खाऊ मागे. सर्व माझा भार असे पांडुरंगा, काय माझे जगा सवे काजू. तुका म्हणे माझे सर्व हे साधनू, नाम संकीर्तनू विठोबाचे. अरे, मला वाईट म्हणून लोक माझे काय घेऊन जातील. कशासाठी मी या लोकांचे समाधान करीत बसू. मी त्यांच्या नादाने वागलो तर हे काय मला परलोकाला घेऊन जातील. मीच स्वतः निघालो तर माझे निवारण कोण करील. मी कोणालाच उत्तम किंवा वाईट म्हणणार नाही. ते माझी खुशाल मग निंदा करोत किंवा काही करोत. माझा सर्व भार त्या पांडुरंगावर आहे. मला जगाशी काय काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठोबाचे नामसंकीर्तन हेच माझे सर्व साधन आहे.